तर पहा नेक्स्ट आहे अपोजिट अँगल्स. आता अपोजिट अँगल्स काय आहे? सपोज ही एक लाईन आहे आणि ही अनदर लाईन आहे. तर हे जे दोन लाईन आहे, लाईनला आपण एल आणि एम अशी नावं देऊ किंवा लाईनवर आपण बिंदू पण घेऊ शकतो. जसं की या लाईनवर मी दोन बिंदू घेतले तर ही लाईन काय झाली ए बी आणि ही जी लाईन आहे ही काय झाली लाईन सी डी. आता सपोज हा जो अँगल आहे हा आहे 50 डिग्री. काय आहे 55 डिग्री. आता 55 डिग्री अँगल हा घेतला मी. तर यामध्ये तुमच्या दोन कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पहिली ही तर पाहिजे अपोजिट अँगल आणि दुसरी कोणती क्लिअर पाहिजे लिनियर अँगल. आता लिनियर काय आहे ते पण आपण अगोदर थोडक्यात समजून घेऊ. सपोज ही एक लाईन आहे आणि या लाईनला इथे आपण एक रे घेऊ. ओके. तर हा रे ड्रॉ केल्यामुळे इथं जर पाहिलं आपण तर हा एक आणि हा एक असे किती अँगल तयार झाले दोन अँगल. या अँगलचं वैशिष्ट्य आहे की हे दोन अँगल्स क्रिएट झाले एका स्ट्रेट लाईन मध्ये आणि स्ट्रेट लाईन मध्ये अँगल तयार झाल्यामुळे या अँगल्सला म्हणायचं लिनियर पेअर्स. काय म्हणायचं लिनियर पेअर, ज्याला आपण रेषीय जोडीतील कोन म्हणतो. आणि रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज किती असते 180 म्हणजे 180 अंश असते. आणि याला सुद्धा आपण एक नाव देऊ. सपोज लाईन आहे सीडी आणि हा पॉइंट आहे रे ओ ए. तर यामध्ये दोन अँगल तयार झाले. कोणते कोणते अँगल सी ओ ए प्लस अँगल ए ओ डी. आणि या दोघांचं मेजरमेंट किती असेल 180 डिग्री असेल. आणि रिझन काय आहे की अँगल्स इन लिनियर पेअर जर असतील तर त्यांची ऍडिशन किती सम ऑफ किती घ्यायचं त्यांचं 180 डिग्री घ्यायचं. आता या प्रॉपर्टीचाही आपल्याला इथे वापर करायचा आहे. कारण सपोज मी इथे एक गणित कन्स्ट्रक्ट करतो का की सपोज मी इथे एक प्रश्न लिहिला फाइंड मेजर ऑफ अँगल सॉरी सेंटरला नाव दिलं नाही मी, सेंटरला नाव ओ देतो. ठीक आहे. सो डी ओ बी अँड मेजर ऑफ अँगल सी ओ एम. हे दोन अँगल आपल्याला काय करायचे आहे फाइंड करायचे. ओके. सो आता हे दोन अँगल फाइंड करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की सर्वात अगोदर आपल्याला कोणता अँगल विचारला डीओबी. म्हणजे हा अँगल डीओबी. आता हे जे दोन अँगल्स आहेत हे अँगल कसे तयार झाले बरं. हे जे दोन लाईन्स आहेत त्यांनी एकमेकांना काय केलं इंटरसेक्ट केलं. आणि इंटरसेक्ट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता होता त्यांचा पॉइंट ओ. ओ या पॉइंटच्या विरुद्ध बाजूला हे कोन तयार झालेले म्हणून हे दोन अँगल एकमेकांचे काय आहेत अपोजिट अँगल. काय आहे अपोजिट अँगल. आणि अपोजिट अँगलची एक प्रॉपर्टी असते. कोणती प्रॉपर्टी की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता कॉन्ग्रंटचा अर्थ काय आहे एकरूप. आता कॉन्ग्रंटचा अनदर अर्थ जो आहे तो आपण काय घेणार या ठिकाणी की ते काय असतात इक्वल मेजरचे असतात म्हणजे सारख्या मापाचे असतात. आणि दॅट्स व्हाय जेव्हा तुम्ही सोल्युशन लिहिणार तर सोल्युशन मध्ये काय लिहिणार तुम्ही सर्वात अगोदर काय लिहिणार तुम्ही मेजर ऑफ अँगल डीओबी. हा किती अंश दिलेला आहे तुम्हाला 55 डिग्री. रिझन काय लिहिणार तुम्ही गिव्हन कारण तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही लिहिणार की मेजर ऑफ अँगल. पहिला अँगल कोणता होता सॉरी डीओबी दिलेला नाही तुम्हाला. तर ओके कोणता दिलेला अँगल तुम्हाला एओसी. हा अँगल 55 डिग्री दिलेला आहे. डीओबी आपल्याला फाइंड करायचा आहे पण दोन एकमेकांचे काय आहे अपोजिट अँगल्स. सो
measure of angle AOC equal to measure of angle DOB. तर ह्या दोन अँगलचं मेजरमेंट काय आहे, एकमेकांच्या इक्वल आहे. रिझन काय लिहिणार तुम्ही, तर ते वाटल्यास लिहू शकतो तुम्ही सरळ सरळ रिझन की अपोजिट अँगल्स आर इक्वल. हे विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात किंवा एकरूप असतात आणि देअरफॉर मेजर ऑफ अँगल DOB हा सुद्धा किती अँगलचा असेल, 55 डिग्री असेल. आता हे झालं पहिल्याचं आन्सर. आता आपल्याला सेकंडचा आन्सर पण फाइंड करावा लागेल. सेकंड काय विचारलं आपल्याला, मेजर ऑफ अँगल COM, सॉरी COM च्या ऐवजी आपण इथं COB घेऊ. ठीक आहे. तर हा अँगल आपल्याला विचारलेला आहे. आता हा जो अँगल आहे या अँगलचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे की अँगल AOC आणि COB हे अँगल्स एका स्ट्रेट लाईनवर तयार झाले आहेत. म्हणजे ते अँगल्स कोणते आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. कोणते आहेत ते, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि दॅट्स व्हाय त्या दोघांचे ऍडिशन सुद्धा किती असेल, 180 असेल. आणि म्हणून सेकंडचं जेव्हा तुम्ही सोल्युशन करणार तर कोणता अँगल आहे पहिला, अँगल AOC प्लस COB, मेजर ऑफ अँगल COB इज इक्वल टू किती असणार, 180. कंसात तुम्ही रिझन लिहू शकता काय, इतकं जरी लिहिलं तर चालतं की रेषीय जोडीतील कोन. सो अँगल्स इन लिनियर पेअर. आणि ऍक्च्युअल तुम्हाला माहिती आहे की AOC चं माप तुम्हाला दिलेलं आहे किती आहे, 55. सो 55 प्लस मेजर ऑफ अँगल COB इज इक्वल टू किती असेल, 180. यावरून अँगल COB चं मेजरमेंट करायचं असेल तर अपोजिट साइडचे 180 ऍज इट इज, पण 55 प्लस होते, अपोजिट साइडला गेल्यावर मायनस. आणि 180 मधून 55 मायनस करा, किती असेल, 125. ओके. सो ते सेकंड विचारलं होतं आपल्याला, अँगल COB याचं मेजरमेंट किती आलं, 125. सो हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. एक कोणती कन्सेप्ट होती आपली, अपोजिट साइड्स. अपोजिट साइडचं फीचर काय पाहिलं आपण, की जेव्हा ही दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या विरुद्ध बाजूचे दोन अँगल एकमेकांना काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जसं की इथं AOC DOB ला होता. आता मला सांगा, आता आपण COB चं माप काढलं, COB चा अपोजिट अँगल कोणता असेल, AOB असेल, बरोबर. त्यानंतर अँगल्स इन लिनियर पेअर ही सुद्धा प्रॉपर्टी आपण लर्न केली. आणि त्या प्रॉपर्टीनुसार पाहिलं आपण की एका स्ट्रेट लाईन मध्ये जर दोन अँगल असतील तर त्यांचं ऍडिशन किती असतं, 180 डिग्री असतं. या प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणायचं, प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर. ओके.